डिलीट पदव्या ह्या नितीन गडकरी साहेबांना मिळाल्या, त्यातल्या 4 पदव्या ह्या कृषी आणि जलसंवर्धन या विषयामध्ये काम केल्यामुळे नितीन गडकरी साहेबांना ह्या 4 डिलीट पदव्या मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर साहेबांच्या शेती या विषयात शेतकरी हा अन्नदाता झाला पाहिजे, अन्नदाता आहे त्याचबरोबर तो ऊर्जादाता झाला पाहिजे, हे साहेबांचं ब्रीदवाक्य आहे. साहेब आमच्या तालुक्याच्या वतीनं एक किसान रेल्वे, त्याचबरोबर आता जमदाडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आटणी ते इंदापूर हा नॅशनल हायवे, त्याचबरोबर तासगाव कवटेमंका शिरडोन जत मार्गे चर्चन मार्गे इंडीपर्यंत जाणारा हा रस्ता, हे 2 रस्ते व्हावेत. त्याचबरोबर 65 आता समोरच्या लोकांच्याकडून एक प्रश्न आला की 65 गावांचा जो काकांनी जो विषय घेतलाय तो लवकरात लवकर पूर्ण करा. ह्या 3 मागण्या. यानंतर आपले खासदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील. अच्छा, या सभेच्या ठिकाणी आपल्याला संबोधित करायला आलेले देशाचे एक अतिशय व्हिजन असणारे, दृष्टी असणारे नेते आणि ज्यांनी आपल्याला या जिल्ह्यातून 5 नॅशनल हायवे दिले, पाण्यासाठी हजारो कोटी रुपये दिले, ते आदरणीय नितीन गडकरी साहेब. यासोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आपले पालकमंत्री खाडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे माझे सहकारी मित्र, विविध पक्षांचे अध्यक्ष, महायुतीचे घटक पक्षांचे सगळे अध्यक्ष, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले जत तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे शेतकरी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, साहेब या जत तालुक्याच्या बाबतीमध्ये पिढ्यानपिढ्या या लोकांच्या दुष्काळात गेल्या होत्या. 2014 साली ज्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं आणि मी उमेदवारी अर्ज भरून लोकांच्याकडे मत मागण्यासाठी जात होतो, त्यावेळी गावातल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावागावातल्या माणसांनी सांगितलं आमची मैशाळ पूर्ण करणं, आम्हाला काही नको. साहेब या तालुक्यातले 50 ते 60 हजार लोक मजूर हे ऊस तोडायला राज्यामध्ये आणि राज्याबाहेर सुद्धा जात असतात. इतकी मोठी अडचणीची स्थिती या जत तालुक्यामध्ये निर्माण झाली होती. साहेब मला लोकांच्या आशीर्वादानं, मोदी साहेबांच्या पक्षाच्या आशीर्वादानं 14 साली काम करण्याची संधी मिळाली. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं, सेंट्रल मधनं अनुशेष हा भाग असताना त्यावेळेला मला कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद काम करण्याची संधी मिळाली होती. साहेब डायरेक्ट प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून 2100 कोटी रुपये आणले आणि डोरलीच्या बोगद्यापाशी किमान 10 वेळा लोकांनी नारळ फोडले होते की जत तालुक्याला पाणी देणार. किती निवडणुका केल्या, किती वेळा आपल्याला फसवणूक झाली, या सगळ्या गोष्टींचा हिशोब करणारी ही जनता आहे. साहेब त्या ठिकाणी हे पाणी सगळे पैसे आणून ही योजना पूर्णत्वाला गेली. बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून या मैशाळ योजनेला आपल्याला पाणी देता आलं. मी कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष होतो. साहेब कॉन्ट्रॅक्टर लोकांची रिंग करू दिली नाही, त्यांची एकमेकाची मिलीभगत करू दिली नाही आणि जवळजवळ 130 ते 135 कोटी रुपये त्या आलेल्या पैशातले वाचले आणि आपल्याला मैशाळच्या पशी जो बॅरेजेस धरलेला आहे, आपल्याला सातत्यानं अडचणी येते. जादा पाणी आलं तर खाली कर्नाटकला जातं, कमी पाणी पडलं तर स्कीम नीट चालत नाही आणि त्यासाठी वापरण्याची भूमिका घेतली. साहेब 2019 साली राहिलेल्या 65 गावांच्या बाबतीमध्ये आपण योजना आखली आणि या कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून त्या योजनेला मुहूर्त स्वरूप आणलं. मधल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, काम ठप्प झालं होतं. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि आपण 2000 कोटी रुपयाच्या
विस्तारित म्हैसाळसाठी मंजुरी आणली आणि कामकाजाला सुरुवात झाली. मित्रांनो, एकदा बघून या, गेले 2 महिने 2.5 महिने झालं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन घेतलं नाही. या आरळी साहेब 2 मिनिटं बसा जरा, आता त्यांना भाषण ऐकू दे. आता 2-2.5 महिने झालं कामकाजाला सुरुवात झाली साहेब, आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा घेतलं नाही. मागच्या वर्षीचा पाऊस कमी पडला, कोयना धरणामध्ये पाण्याचा साठा कमी आला आणि आम्हाला कोयनेतून कृष्णा नदीमध्ये सोडणाऱ्या पाण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. आपल्या सरकारमधली काही मंडळी त्या ठिकाणी आडफाटे आणायला लागले, अडचणी आणायला लागल्या. आम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागला. पण संजय पाटलानं या म्हैसाळ योजनेसाठी, ताकारी योजनेसाठी जे शेतकरी अवलंबून आहेत, ताकारी असेल, म्हैसाळ असेल, टिंबू असेल, या सगळ्या पाण्यासाठी आम्ही माणसं अंगावर घेतली आणि कशाचीही तमा केली नाही. त्याचं कारण ही मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे. साहेब, गाव काय करील ते राव काय करील म्हणतात, तसं या जिल्ह्यातल्या जनतेनं मला आशीर्वाद दिले, शक्ती दिली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपणाला, या सगळ्या पाण्याच्या लढ्यामध्ये राज्य सरकारनं भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तसे आदेश दिले आणि ते पाणी आपणाला यायला लागलं. म्हैसाळची अडचण आहे, वर साहेब टिंबू आहे, मध्ये ताकारी आहे, खाली म्हैसाळ आहे. वारणेतनं पाणी येताना अडचण होती, पाण्याचा साठा कमी आहे, तरी सुद्धा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी मिळालं, काही ठिकाणी पुरेसे मिळालं, काही ठिकाणी जास्त झालं आणि काही ठिकाणी अगदी कमी मिळालं. पण हे चालवण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करतोय. हा शेवटचा दुष्काळ आपल्या दृष्टीनं असेल. साहेब, विस्तारित म्हैसाळच्या माध्यमातून 5 TMC पाणी या जत तालुक्यासाठी आहे आणि पूर्वीचं आपलं असणारं 6-11 TMC पाणी या एका जत तालुक्यासाठी आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही तालुक्याची वाटणी नाही. सगळ्यात मोठा सदन तालुका म्हणून उद्याच्या काळामध्ये साहेब 1.5 वर्षामध्ये आम्ही ही योजना पूर्ण करतोय. डोळ्यापुढे टार्गेट आहे म्हणून माझ्या बांधवांनो मी फार बोलणार नाही. मला बावनकुळे साहेबांनी सूचना दिली, ताकीद दिली की विरोधी उमेदवार बोलू नकोस. मी त्या बाळावर काय बोलत नाही. पण आता मला 5 वर्ष दुसरं काही करायचं नाही. मी मध्ये साखर कारखान्याच्या अडचणीत होतो. गडकरी साहेबांनी काही सल्ले दिले, मदत केली. एक कारखाना मी दिला, एक कारखाना ठेवला. माझ्या डोक्यावर असलेलं कर्ज मी संपवून मी माझ्या उद्योगातून काम करणारा मनुष्य आहे. ना कोणाचं कमिशन, ना कोणाच्या दलाल्या, ना कुठल्या बदली पत्र, हा धंदा कधी मी आयुष्यात केला नाही. साहेब, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढची 5 वर्ष या लोकांसाठी पूर्ण वेळ आलेलं पाणी, पाण्याचं नियोजन, पीक, त्या पिकावरची प्रक्रिया, या सगळ्या लोकांना साहेब चांगल्या पद्धतीने या उद्योगातून, शेती उद्योगातून पैसे मिळवून दिल्याशिवाय संजय पाटील स्वस्थ बसणार नाही. हे अभिवचन तुम्हाला देतो. मी या ठिकाणी एवढंच सांगतो साहेब, या तालुक्यामधली काही मंडळी, यामधली 50% जास्त माणसं साहेब मला भेटलेली आहेत. मी नावानिशी ओळखतोय. मला या ठिकाणी कुठल्या नेत्याची चिठ्ठी असली तर भेटतो, असं कधी आयुष्यात वागलो नाही. मी कुणाचा फोन आला तर भेटतो, असं कधी वागलो नाही. मी आलेल्या माणसाला साहेब भेटतो. त्या मायबाप जनतेमुळे मी ह्या पदावर आहे. हा आठवण ठेवणारा संजय पाटील कार्यकर्ता आहे. पण काही तुमच्या आणि पुढाऱ्यांच्या मधले दलाल, एजंट आपल्याला सोडून गेलेत. भूल थापांना बळी पडू नका. तुमच्यावर माझा विश्वास आहे. मागच्या वेळपेक्षा या वेळेला मला जत तालुक्यातून तुम्ही सगळ्या मायबाप जनतेनं, जसं म्हणतात वाघाचं पिल्लू सर्कस मध्ये सोडत नाहीत, दरवेशीच्या ताब्यात देत नाहीत, ही मायबाप जनता सांभाळायला तयार आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की या सगळ्या दलालांना आता बाजूला निघालेले आहेत. कुणाचंही ऐकू नका.
आणि या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेपेक्षा विशाल पाटलांच्यावर 47,000 मतांचं लीड होतं. काही माणसं तुमची मालक व्हायला लागलेली आहेत. तुमचं मालक होऊन देऊ नका. मी सेवा करणारा सेवक संजय पाटील तुमच्या बरोबर आहे. मला त्याच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही सगळ्यांनी द्या. 2 दिवस राहिले. कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही 2 दिवस रात्रीचा दिवस करून तुम्ही माझ्यासाठी चांगली ताकद लावा आणि मागच्या वेळेपेक्षा मोठं मताधिक्य द्या. मोदी साहेबांचा एक सैनिक, या नेत्यांचा आशीर्वाद घेऊन काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. एवढाच तुम्हाला विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बावनकुळे साहेबांचं आपण स्वागत करायचंय. भारत माता की. जरा हा काही जजचा आवाज थोडी आहे. हा नागपूर पर्यंत गेला पाहिजे. नितीनजी नागपूरवरून आले आहेत. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय श्रीराम. हर 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 हर. देशाचे लोकनेते काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, सांगली ते गडचिरोली पर्यंत, या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमधलं एक रत्न म्हणून या देशाला विकसित करण्याकरता ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन दिलं आहे, मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये अत्यंत विकसित कामाला लक्ष देणारे, विकासाच्या कामावर लक्ष केंद्रित करणारे आणि आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांचं अत्यंत मानाचं स्थान आहे असे माननीय नितीनजी जत मध्ये आले आहे. एकदा जोरात टाळ्या वाजून आपण नितीनजीचं स्वागत करूया. व्यासपीठावर उपस्थित आमचे संजय काकाजी, माननीय खाडेजी, मकरंद देशपांडेजी, स्वातीताई शिंदेजी, रवींद्र आडरेजी, रमेश शेंडगेजी, प्रकाश जमदाडेजी, आपले विधानसभेचे निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटीलजी, प्रभाकर जाधवजी, संजय कांबळेजी, सुनील पवारजी, सुजय तेलीजी, माननीय श्री मसाडजी, आपले आपटेकर वकील साहेब, शंकरकरजी आणि सर्वच उपस्थित व्यासपीठावरचे, मला क्षमा करावी काही नाव सुटलेले आहेत. 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या सर्व परिवाराच्या सर्व मतदारांनी, नागरिकांनी, आपल्या सर्व नातेवाईकांनी, आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या 100-150 घरांनी आणि आपल्या मोबाईलमध्ये जेवढे क्रमांक आहे त्या सर्व क्रमांकाशी कॉन्टॅक्ट करून मोदीजीच्या विकसित भारताकरता संजय काकाच्या कमळावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे. खरं तर आपण संजय काकाला खासदार केलं. मला अभिमान आहे संजय काका, मी महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुमचा रेकॉर्ड काढला. मला अभिमान वाटतो संजय काकांनी सांगली लोकसभेकरता, पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता आणि पिण्याच्या पाण्याचे आणि इरिगेशनचे प्रश्न सोडण्याकरता, रस्त्याचे प्रश्न सोडण्याकरता लोकसभेमध्ये 308 प्रश्न उपस्थित केले. 308 प्रश्नावर लक्ष वेधलं आणि 9 चर्चामध्ये भाग घेतला. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा संजय काकाला भेटण्याकरता, जेव्हा मी दिल्लीत एखाद्या वेळी गेलो, संजय काकाला विचारलं काका कुठं आहे, त्यांनी सांगितलं कधी रोड मंत्रालयात गडकरी साहेबाकडे आहे, कधी सांगितलं त्या ठिकाणी विमान मंत्रालयामध्ये आहे, कधी रेल्वे मंत्रालयामध्ये आहे, कधी जलशक्ती मंत्रालयामध्ये आहे. खरं तर दिल्लीला गेल्यानंतर संजय काका थांबतच नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी सूर्य डुबेपर्यंत सर्व दिल्लीच्या मंत्रालयात पायी फिरून या सांगलीला विकसित करण्याचा अत्यंत महत्वाचं काम संजय काकांनी केलं. बंधूंनो, संजय काका
हे कसलेले पैलवान आहे, संजय काका हे कसलेले पैलवान आहे. आणि तुम्हाला कुस्ती जिंकवायची आहे की नाही? दुनियात वर करून सांगा. संजय काकाला चितपट करण्याकरता, विजयी करण्याकरता सर्वांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना 7 तारखेला काम करायचं आहे. परवा या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते. उद्धव ठाकरेंनी माननीय मोदीजींना शिवीगाळ केली. आपल्या केंद्रातल्या सरकारला, देवेंद्रजी आणि साऱ्या नेत्यांना त्या ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीने शिवीगाळ केली. पण बंधूंनो, खरं तर मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला. आपण बघितलं असाल, या ठिकाणी नितीनजी बसले आहेत. त्यांनी संपूर्ण आयुष्य या महाराष्ट्राच्या विकासाकरता, देशाच्या विकासाकरता मोदींच्या नेतृत्वात काम केलं. पण काँग्रेस पार्टीचे लोक, उद्धव ठाकरे कधी विकासावर बोलत नाही, निंदा नालस्ती करून त्या ठिकाणी आपल्याला बदनाम करण्याचं काम करतायत. पण बंधूंनो, आपल्याला हे माहिती आहे की 55 वर्ष काँग्रेसनी मतं घेतली. काँग्रेसचा प्रधानमंत्री राजीव गांधी म्हणाले होते, दिल्लीवरनं मी 1 रुपया पाठवतो तर जगमध्ये फक्त 15 पैसे पोहोचतात. पण तुम्ही संजय काकाला 1 कमळाला मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि डीबीटीचा कायदा मोदीजींनी आणला. दिल्लीवरनं 1 रुपया निघाला तर जगमध्ये 1 रुपया पोहोचतो, जगमध्ये 1 रुपया पोहोचतो. बंधूंनो, तुम्ही संजय काकाला मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले. खरं तर या देशातल्या 25 कोटी लोकांची गरिबी दूर करण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदींच्या सरकारने केलं. काँग्रेसनी, नितीनजी सांगतील ते देशाचं भाषण करतील, पण काँग्रेसनी 55 वर्षामध्ये 36 घोटाळे केले. 36 घोटाळ्यामध्ये या जगचे, महाराष्ट्राचे, देशाचे 86 लाख कोटी रुपये गरीब माणसाचे, तुमचे आमचे उद्ध्वस्त केले. काँग्रेसनी 36 घोटाळे केले. पण तुम्ही एक संजय काकाला मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले. या देशामध्ये 1 रुपयाचा भ्रष्टाचार मोदीच्या सरकारने केला नाही. 1 रुपयाचा भ्रष्टाचार मोदीच्या सरकारमध्ये झाला नाही. बंधूंनो, या ठिकाणी 54 वर्ष, 55 वर्ष काँग्रेसनी सरकार चालवलं. कधी गरीब माणसाला रेशन देण्याचं, मोफत रेशन देण्याचं काम कधी काँग्रेसच्या सरकारने केलं नाही. काँग्रेस पार्टीने मतं घेतले, रेशन देतो म्हणून सांगितलं. पण बंधूंनो, संजय काकाला तुम्ही मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले, नितीनजी आले. बघा, 80 कोटी लोकांना रेशन देण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि 14 एप्रिल 2024ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा दिला. 2024 ते 29चा जाहीरनामा दिला, वचननामा दिला. आणि आता मोदीजींनी सांगितलं, जसं आता मोफत रेशन दुकानात मिळतं, 2029 पर्यंत या देशाला, या महाराष्ट्राच्या गरीब लोकांना रेशन देण्याची योजना, फ्री रेशन देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली. मोदीजींनी फ्री रेशन देण्याचा वचननामा दिला. बंधूंनो, खरं तर नागरिकाच्या आरोग्याची काळजी कधी घेतली नाही. पण मोदीजींनी असं आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला दिलं आहे. या आयुष्यमान भारतच्या कार्डमधनं आपल्या सर्व लोकांना 2029 पर्यंत 5 लाख रुपयाचा विमा मोदींच्या सरकारच्या माध्यमातून काढण्याकरता संजय काकाच्या त्या ठिकाणी एका मताने निर्णय झाला. बंधूंना, परवा शरद पवार साहेबांनी सांगितलं, मोदीजींनी काय केलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या महाराष्ट्रातल्या 6,56,00,000 लोकांना रेशनच्या दुकानात मोफत अन्न देण्याचं योजना मोदीजींनी केली. आजही लोकांना 6,56,00,000 लोकांना मोफत रेशन मिळत आहे, जे 2029 पर्यंत मिळणार आहे. 1,94,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं 5 लाख रुपयाचं कार्ड मिळालं. 1,04,00,000 लोकांना प्रधानमंत्री किसान योजनेचा 12,000 रुपयाचा लाभ डायरेक्ट अकाउंटमध्ये देण्याचं काम मोदीजींनी केलं. 20,67,000 कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले. 70,15,000 लोकांना. आज बघा, 55 वर्ष सरकार होतं, पण 11 कोटी घरी महिलांकरता आणि त्या ठिकाणी रस्त्यावर बसावं लागत होतं. कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी विचार केला नाही. पण संजय काकाला एक मत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले. या देशामध्ये 11 कोटी इज्जत घर, शौचालय देण्याचं काम मोदी सरकारने केलं. आणि महाराष्ट्रामध्ये 70,15,000 इज्जत घर त्या ठिकाणी झाले. 72,07,000 लोकांना घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी मोदींच्या सरकारने दिलं. 66,44,000 लोकांना
दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कार्ड मिळालं. 1,39,00,000 लोकांना कामगारांना कार्ड देण्याचं काम. 27 योजना. कामगारांचे कधीच योजना होती, असंघटित कामगाराकरता काहीच मिळत नव्हतं. पण मोदीजीच्या सरकारमध्ये या ठिकाणी सुरेश खाडेजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहे. मला सुरेश खाडेंचं अभिनंदन करायचं आहे. खरं तर सुरेश खाडेजींनी मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारकडनं, भूपेंद्र यादवजीकडनं आणि सुरेश खाडेजींनी दोघांनी बसून या महाराष्ट्रातल्या असंघटित कामगाराकरता, संघटित कामगाराकरता एक योजना तयार केली आणि या ठिकाणी 27 प्रकारचे लाभ आता कामगारांना मिळत आहे. बंधूंनो, 5,716 किलोमीटरचे नितीनजी या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते झाले. 47,000 लोकांना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेचे लाभार्थी आपण झालोत. 12,02,000 लोकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची नोंद झाली. 1,34,00,000 लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मिळाली आणि 31,322 गावाचं स्वामित्व योजनेच्या माध्यमातून लाभ झाला. मी शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब, तुमचं मनमोहन सिंगाचं सरकार होतं, 10 वर्ष नितीनजी सरकार होतं, या काँग्रेसचं सरकार होतं. या महाराष्ट्राला 1,91,000 कोटी रुपये मिळाले. 1,91,000 कोटी रुपये मिळाले. पण महाराष्ट्राच्या 10 वर्षात 1,91,000 कोटी आणि मोदीजीच्या सरकारने बंधूंनो या 10 वर्षामध्ये 10 लाख कोटी रुपयाचे विकास कामं या महाराष्ट्रामध्ये केले. 10 लाख कोटी रुपयाचे विकास कामं या महाराष्ट्रात केले. बंधूंनो, 7 तारखेचं मत जे आपण देणार आहोत, खरं तर मला या ठिकाणी सांगायचं होतं, नितीनजी बोलणार आहे. नितीनजी, जेव्हा मी नंदुरबार मध्ये परवा प्रवास केला, एक 18 वर्षाचा एक युवा नवमतदार, मला त्या ठिकाणी त्याला विचारलं, बेटा तू कुणाला मतदान करणार आहे? तो म्हणला मी मोदीजीला मत देणार आहे. मला वाटला दुपट्टा बघून म्हणतोय तो मोदीजीला मत देणार आहे. मी त्याला विचारलं सहजपणे, माझ्या खांद्यावर हा दुपट्टा म्हणून म्हणतोय का? त्यांनी सांगितलं, काका नाही, तुमच्या खांद्यावरचा दुपट्टा बघून मी सांगत नाही आहे, पण मी माझ्या डोळ्यांनी चंद्रावर भारताचा तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे. तिरंगा झेंडा फडकताना बघितला आहे, म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे. पुढे गेल्यानंतर एक नवमतदार भेटला, त्याला विचारलं तू कुणाला मतदान करणार? त्यांनी सांगितलं मोदीजींना. त्याला कारण विचारलं, काका अनेक वर्ष निघून गेले, काँग्रेस नंतर या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं. या देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी वेगळा करण्यात आला. काश्मीरला वेगळं विधान, वेगळा प्रधान, वेगळं निशाण, या देशाचे 2 फाड करण्यात आले. मोदीजी आले, 370 कलम हटवलं आणि काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा मी फडकताना बघितला आहे. म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे. म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे. पुढे गेल्यानंतर एक आदिवासी युवती, तिला विचारलं, नंदुरबार मध्ये एक सुशिक्षित युवती होती, तिला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार? ती आदिवासी युवती मला सांगितलं, काका मी मोदीजींना मतदान करणार. कारण विचारलं, कारण सांगितलं, या देशाच्या राष्ट्रपती पदावर आमच्या आदिवासी समाजातील एक शिक्षक बहिणीला देशाचं द्रौपदी मुर्मूजीला राष्ट्रपती बनवण्याचं काम मोदीजीच्या नेतृत्वामध्ये झालं. म्हणून मी मोदीजीला मतदान करणार. पुढे गेल्यावर एक 75 वर्षाची आई भेटली, तिला विचारलं, आई तू कुणाला मतदान करणार? ती त्या ठिकाणी रिटायर मुख्याध्यापिका होती. तिला विचारलं, ती म्हणली बेटा मी ठरवलं आहे, मी रिटायर मुख्याध्यापिका आहे, मी 75 वर्षापासून बघते आहे, अरे कोणीतर युग पुरुष येईल, कोणीतर या देशामध्ये असा नेता येईल की 527 वर्षापूर्वी बाबर राजांनी पाडलेलं भगवान अयोध्येचं प्रभू रामचंद्राचं मंदिर, मीर बाकीनी पाडलेलं भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर, आपल्याच भगवान प्रभू रामचंद्राचं पाडलेलं मंदिर कोणी 527 वर्ष बनवू शकलं नाही. मोदीजी आले आणि मोदीजींनी 527 वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले. बंधूंनो, 527 वर्ष वाट बघावी लागली. आणि म्हणून आपण 22 जानेवारी बघितली, तुम्ही दीपावली बघितली, सर्वांनी दीपावली त्या ठिकाणी केली. संजय काकाचं मत विकसित भारताकरता आहे. संजय काकाचं मत या ठिकाणी विकसित भारताकरता आहे. 7 तारखेचं मत बंधूंनो, 7 तारखेचं मत जे अनेक वर्ष वाट बघतोय,
या देशामध्ये समान नागरी कायदा आला पाहिजे की नाही आला पाहिजे? दोन्ही हात वर करून सांगा, समान नागरी कायदा आला पाहिजे की नाही? 7 तारखेचं मत, महिला पुरुषांना सारखे अधिकार असले पाहिजे, या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. 7 तारखेचं संजय काकाचं मत या देशामध्ये समान नागरी कायदा आणण्याकरताचं मत आहे. 7 तारखेचं संजय काकाचं मत या देशामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन करता आहे. 7 तारखेचं मत संजय काकाचं 5 वर्ष रेशनची मोफत योजना देणार आहे. 7 तारखेचं मत गरिबांना 3 कोटी घरं देणार आहे. 7 तारखेचं मत 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार आहे. 70 वर्षाच्या वरच्या लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड देणारं मत आहे. आणि आता मोदीजींनी, मान्य नितीनजींनी जेव्हा वचननामा दिला, या वचननाम्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे? 7 तारखेचं मत असं सूर्यघर देणार आहे, ज्या सूर्यघर तुमच्या घरावर लावल्यानंतर पुढचे 15 वर्ष इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही. असं सूर्यघर, 1 कोटी सूर्यघर या देशामध्ये करणारं 7 तारखेचं मत आहे. एक मत या ठिकाणी संजय काकाचं, या ठिकाणी आपल्या सर्वांचा विकास करणार आहे. माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये नितीनजी या ठिकाणी बसले आहे. पुढच्या काळामध्ये एक मत 40,000 किलोमीटर नवीन रस्ते बांधणार आहे. एक मत या ठिकाणी प्रधानमंत्री किसान योजनेकडे आहे. मोदीजींनी 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती दिवशी विकसित भारताचा जाहीरनामा दिला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलो आहे, एक कमळाचं मत. तुम्ही बघितलं असाल, दीपावलीला आपण लक्ष्मीपूजन करतो ना, लक्ष्मीपूजन करतो ना. लक्ष्मी कशावर येतं? लक्ष्मी कशावर येतं? अरे जोरात सांगा सांगलीकरांनो, जजकरांनी सांगा, लक्ष्मी कशावर येतं? 7 तारखेची कमळाची बटन ही सांगली लोकसभेच्या विकासाची लक्ष्मी घेऊन येणार आहे. 7 तारखेची बटन सांगलीच्या विकासाची लक्ष्मी घेऊन येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही, नितीनजी बोलणार आहे. आपण 7 तारखेला सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय करा. 7 तारखेला अशी जोराने बटन दाबा, 7 तारखेला अशी जोराने बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, संजय काकाचं नुकसान होईल. असा करंट जयंत पाटील साहेबांना लागला पाहिजे, असा करंट लागला पाहिजे उद्धव ठाकरेंना. असा करंट लागला पाहिजे की पुढच्या काळामध्ये मोदीजी आणि आपल्या सरकारबद्दल या ठिकाणी विकसित भारताच्या संकल्पाला ज्या पद्धतीने हे नालायक म्हणतात आहे, शिवगाळ करतात आहे, यांना असा करंट बसला पाहिजे की यानंतर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गलिच्छ शब्दाचा वापर होऊ नये याची या ठिकाणी शिकवण त्यांना मिळाली पाहिजे. 7 तारखेच्या मतामध्ये संजय काकाचा विजय होईल. बघा, आज विचार करा, 7 तारीख झाली आहे, 4 जूनला निकाल लागला आहे. 4 जूनला या देशामध्ये पुन्हा पंतप्रधान मोदींचं सरकार आलं आहे. आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील, तो 5, 6, 7, 8 केव्हा तरी दिवस निघेल. मोदीजी शपथविधी करतायत, तुम्ही आपल्या आपल्या घरून बघतायत की मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत, पुन्हा शपथविधी होतोय. आणि ती शपथविधी होताना संजय काका हात वर करून उभे आहेत. हा दिवस पाहण्याकरता आपण सर्वांनी प्रचंड मताने संजय काकाला निवडून द्या, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी झाल्यानंतर भारत देशाचे दळणवळण मंत्री, कृतिशील अभ्यासू नेतृत्व, आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र, विकास पुरुष सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब. प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण गडकरी साहेबांचं स्वागत करावं. आज सकाळपासून हवेमध्ये असणारा उष्णता गडकरी साहेबांच्या आगमनानं या ठिकाणी गारवा निर्माण झालेला आहे. अशाच पद्धतीचा विकास गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. आदरणीय गडकरी साहेब. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आदरणीय सुरेश खाडेजी,
आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार आणि आपले खासदार संजय काका पाटील, माजी आमदार रमेश शेंडगे, मकरंजी, डॉक्टर रवींद्र अळकी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेतृत्व आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि भगिनींनो, बहुतेक मी पहिल्यांदा जतमध्ये आलो, तिसऱ्यांदा आलो. पण आज मी जेव्हा हेलिकॉप्टरमधून वरतून बघत होतो तेव्हा माझ्या जुन्या आठवणीमध्ये हिरवं कुठे दिसत नव्हतं. पण आज सगळीकडे हिरवंगार बघून मला खूप आनंद झाला. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी संजय काका माझ्याकडे अनेक वेळा आले, देवेंद्रजींना भेटले आणि ते वारंवार मागणी करायचे की आमच्या भागातले जे बंद असलेले प्रकल्प आहेत ते सुरू झाले पाहिजे. काही केला मार्ग सापडत नव्हता. देवेंद्रजी आणि मी एकदा बसून आम्ही 2 योजना तयार केल्या. मीच मंत्री होतो सिंचन विभागाचा भारत सरकारचा. पहिली योजना होती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ती ऑलरेडी मोदींनी डिक्लेअर केली होती. आणि दुसरी होती बळीराजा जलसंजीवनी योजना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प बंद पडले होते त्याला गती देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये आम्ही 7 प्रकल्प घेतले व बळीराजा जलसंजीवनी योजनेत 2 प्रकल्प घेतले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना, ताकारी म्हैसाळ, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखा कालवा आणि सातारा जिल्ह्यातील दोम, बलकवडी, तारळी, वांग, कुडाळी व मोरणा असे 5 प्रकल्प त्यावेळी आम्ही या ठिकाणी भारत सरकारकडनं सिलेक्ट केले. या प्रकल्पाकरता मी 6,000 करोड रुपयाचा निधी भारत सरकारकडनं माझ्या विभागाकडनं दिला आणि मला आज आनंद आहे की जवळपास 77.243 हेक्टर म्हणजे 2 लाख एकरापेक्षा जास्त सिंचनाच्या सुविधा या भागात निर्माण झाल्या. ही तुमच्याकरता जेवढी आनंदाची गोष्ट आहे तेवढीच एक शेतकरी म्हणून माझ्याकरता खूप समाधानाची गोष्ट आहे. कारण ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी सिंचनावर बोलायचो त्यावेळी मला अनेक लोक इथले आमदार सांगायचे की आमच्या जतमध्ये, आटपाडीमध्ये, जरा सांगली, सातारा या भागातल्या दुष्काळी भागात तुम्ही एकदा या, इथले प्रश्न तुम्ही बघा, तुमच्यापेक्षाही वाईट स्थिती आहे. आणि म्हणून आज तुम्हाला पाण्याच्या रूपाने ही नवीन संजीवनी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. केंद्र शासनामध्ये अजून आम्ही एक बळीराजा जलसंजीवनी योजना केली. याचं कारण हे पश्चिम महाराष्ट्राकरता जे सिंचन कॉर्पोरेशन तयार झालं ते करण्याचं सौभाग्य मला मिळालं. कृष्णा खोरे, मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा मी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली आणि या महामंडळाच्या मार्फत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, पंचवान उड्डाणपूल आणि वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट त्यावेळी घेतले. ज्यावेळी या प्रकल्पाकरता मला 500 कोटी पाहिजे होते तेव्हा कॅपिटल मार्केटमधून 1200 कोटी गोळा झाले. जेव्हा 600 कोटी रुपये पाहिजे होते तेव्हा 1100 कोटी मिळाले. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मला सांगितलं की या कृष्णा खोरेचे मॉडेल तयार कर आणि या भागात पैसे कसे उभे करता येईल आणि प्रकल्प कसं करता येईल याचा अभ्यास कर. त्यावेळी या सगळ्याची ज्या कॉर्पोरेशनची ऑर्गनायझेशन, त्याचं सगळं कशी व्हावी याची योजना मी तयार केली. पण नंतरच्या काळामध्ये प्रकल्प सुरू झाले, ते बंद पडले. फक्त भूमिपूजन झालं आणि जसं संजय काकांनी सांगितलं, मला माहिती नाही तो हिशोब तुम्ही लावा,
या प्रकल्पाचे किती वेळा कोणी भूमिपूजन केले ते तुम्ही तपासा. पण यावेळी बळीराजा जलसंजीवनी योजनेतून टेंभू उपसा सिंचन योजना आणि सातारा जिल्ह्यातली उरमोडी प्रकल्प या 2 प्रकल्पाकरता मी 1358 कोटी रुपये माझ्या खात्यातून मंजूर केले आणि 1,15,998 हेक्टर सिंचन निर्मिती या ठिकाणी झाली. हे निश्चितपणे माझ्याकरता खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण पाणी हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मी एकदा सोलापूरवरून ज्यावेळी साताराला येत होतो तेव्हा पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर माझ्या बरोबर होते आणि मी त्यांना सांगत होतो या गावात पाणी पोहोचलं, या गावात नाही पोहोचलं. त्यावेळी मी जेव्हा सोलापूरला पोहोचलो त्यावेळी त्यांनी मला एक प्रश्न विचारला, साहेब एक विचारू का, की तुम्ही एक कसं ओळखलं की या गावात पाणी पोहोचलं नाही, गावात पाणी पोहोचलं नाही, तुम्हाला माहिती होतं का? मी म्हटलं नाही. मग तुमच्या लक्षात कसं आलं? तर मी सांगितलं ज्या गावामध्ये हॉटेलमध्ये गर्दी होती, कपड्याच्या दुकानात गर्दी होती, मार्केटमध्ये गर्दी होती, तिथे पाणी पोहोचलं असा मी अर्थ काढला. आणि ज्या ठिकाणी मार्केटमध्ये शुकशुकाट होता, लोक नव्हते, त्या ठिकाणी पाणी पोहोचलं नाही असा मी निष्कर्ष काढला. आज जर या तालुक्यांमध्ये समृद्धता संपन्नता आणायची असेल तर पाणी हा महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून या 9 प्रकल्पास एकंदरीत मी 7,000 कोटी रुपये भारत सरकारमध्ये जलसिंचनाचा मंत्री म्हणून त्याकडे देण्याचं मला भाग्य मिळालं आणि तुमच्या विकासामध्ये काही सहयोग करण्याचं भाग्य मिळालं, ही माझ्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रामुख्याने कृष्णा कोयना जेथे ताकारी म्हैसाळ आणि टेंभू उपसिंचना योजनेसाठी एकूण 3600 कोटी रुपयाचा निधी आणि 1.60 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 4.5 लाख एकर जमीन सिंचनाखाली आली आणि 400 गावांना याचा फायदा झाला. कृष्णा कोयना या योजनेवरील 2,430 कोटी व टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी 1,190 कोटी इतका निधी उपलब्ध करण्यात आला आणि या दोन्ही योजना माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक पूर्णत्वाला गेल्या. मला याचा खरोखर आनंद आहे. आणि मग या देशामध्ये पाण्याची कमी नाही आहे, या देशात पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. मी ज्यावेळी जलसिंचनाचा मंत्री होतो त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये मोठं धरण 60,000 कोटी रुपये खर्च करून कालेश्वरम नाही, धरणाचं नाव विसरलो मी, ते मोठं धरण मी गोदावरीवर बांधलं आणि ते धरण बांधल्यानंतरही पोलावरम आणि ते धरण बांधल्यानंतरही 1300 टीएमसी पाणी गोदावरीचं समुद्रात वाहून जातं. मी त्यावेळी योजना तयार केल्या होत्या. त्या योजनेमध्ये कृष्णेचं पाणी जे आहे ते कसं सगळ्यात दुष्काळी भागात न्यायचं त्याची योजना होती. पोलावरम मध्ये गोदावरीचं पाणी होतं, पलीकडे येणारं पाणी जे गोदावरीचं बॅकवॉटर होतं ते तिथून कृष्णेचं पेन्नारमध्ये आणि पेन्नारचं कावेरीमध्ये आणि कावेरीचं डायरेक्ट तामिळनाडूच्या टेल एंड. शेतकरी आहे आणि मला माहिती आहे की पाण्याकरताच सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आज मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की आपल्या भागामध्ये जेवढं पाणी पडेल ते पाणी जमिनीत डिपॉझिट केलं पाहिजे. आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती असेल की आपण जे नोकरी करतात ते दर महिन्याला सेव्हिंग करतात. प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा सगळा पैसा रिटायर्ड झाल्यावर येतो आणि तो बँकेमध्ये मग फिक्स डिपॉझिटमध्ये टाकतात आणि व्याजावर आपला उदरनिर्वाह करतात. राजस्थान मधल्या वाळवंटामध्ये एकेका लोकसभा मतदारसंघ 700-700 किलोमीटर मोठा, त्या भागामध्ये उंट चालतात. मला राजस्थानमध्ये पण पाणी पोहोचवण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी तिथे चौकशी केली तर ते उंट जो प्राणी आहे तो या ठिकाणी वाळवंटात जात असताना जेव्हा लोकांजवळ पाणी प्यायला राहत नाही, पाण्या वाचून मरण्याची वेळ येते, तेव्हा उंटाचं पोट कापून त्यातून एक पाण्याची पिशवी बाहेर काढतात आणि लोक पाणी पितात.
माझी आपल्याला एकच विनंती आहे की मी मोठ्या प्रमाणावर जलसिंचनावर काम करतो आहे. मला 9 डिलीट्स मिळाल्या, डॉक्टरेट्स. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मिळाली, महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरीची मिळाली, रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेडची मिळाली, आता परभणी कृषी विद्यापीठाची मिळाली. आणि या सगळ्या कृषी विज्ञानाकरता मिळाल्या. त्यामुळे आम्ही देशात गेल्या 15 वर्षापासून एक काम करतो आहे. तुमच्यासारखीच समस्या विदर्भामध्ये होती. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. मी आपल्याला सांगू इच्छितो की बुलढाणा अजिंठा रस्ता बांधला, त्या रस्त्यामध्ये मी NHAच्या वतीने पूर्णपणे जवळपास नदी नाल्यांचं खोलीकरण केलं आणि त्या ठिकाणी तलावांचं खोलीकरण केलं आणि त्या सगळ्यांमधून त्या भागातले धनगर समाजाचे लोक हे दरवर्षी 17,000 लोक तो भाग सोडून ते सगळे लोक पाण्याकरता गाव सोडून दुसरीकडे जायचे. पण आता अशी स्थिती आहे की त्या ठिकाणी पाण्याचं स्टोरेज वाढलं, विहिरींना पाणी उपलब्ध झालं आणि आता धनगर समाजाचा एकही माणूस आपलं गाव सोडून जात नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की त्या जिल्ह्यामध्ये 19% सिंचन 47% झालं. 22,000 विहिरी चार्ज झाल्या. माझ्या स्वतःच्या घरी आमच्याकडे विहिरी उन्हाळ्यात पाणीच नव्हतं, 1 तास चालायचा पंप. आणि MSCBची वीज कधी मिळायची नाही. कंटाळून गेलो आम्ही. मी माझ्या शेताच्या बाजूला असणाऱ्या नदी आणि नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं, पाणी अडवलं, पाणी जिरवलं. आता माझ्या विहिरीला 8 ते 10 तास उन्हाळ्यात पाणी आहे. मार्च एप्रिल मे महिन्यात 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले आणि आज माझ्याकडे 60 एकराचं पूर्ण सिंचन झालं. आणि माझ्याकडे यावर्षी 1 एकरामध्ये 88 टन ऊस झाला. आता तुमच्याकडे तर 100-125 वाले खूप आहेत, पण कसं आहे, मेरिटवाले मुलं मेरिटमध्ये येतात त्यात आश्चर्य नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रामधले साखर कारखाने आणि ऊस उत्पादक म्हणजे मेरिटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा. मराठवाड्यामध्ये जे आहेत ते फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे. आणि मी विदर्भातून येतो, आमच्याकडे म्हणजे 100 पैकी 100% मुलं जे नापास झाले त्या नापास मुलांची शाळा आहे. आणि त्या ठिकाणी आता आमच्या भागात 100 टन 105 टन ऊस काढणारे शेतकरी आता तयार झाले. मी 3 साखर कारखाने चालवतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याला जर संपन्न करायचं असेल, शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल, गावं समृद्ध संपन्न करायची असतील, स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज निर्माण करायचे असतील, तर प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. पिण्याकरता तर मिळालंच पाहिजे, पण जर सिंचनाकरता मिळालं तरच ग्रामीण भागाचं चित्र बदलू शकतं. आणि म्हणून आज अनेक ठिकाणी आपल्या भागामध्ये NHAचं काम करत असताना अनेक रस्त्यावर आम्ही मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचं काम केलं. कोल्हापूर जिल्ह्यात केलं, सोलापूर जिल्ह्यात केलं. अनेक ठिकाणी फुकटामध्ये एकही पैसा खर्च न करता नदी नाल्यांचं जे गाळ काढला, ऍग्रिगेट काढलं, ते रस्त्याच्या कामात आणलं आणि NHAच्या मार्फत 1000 अमृत सरोवर जवळपास बांधून पूर्ण केले. पण मला आपल्याला एकच सांगायचं आहे की तुम्हाला हे पाणी दिसून राहिलंय, तुमच्या भागात हे पाणी आलं, याचं श्रेय कोणाला आहे? कोणाला आहे? तुम्हाला माहिती नसेल, मी 10 वर्ष ते खासदार आहे, मी 10 वर्ष खासदार आणि मंत्री आहे. या भागामध्ये पाणी आणण्याचं श्रेय कोणाला असेल तर या भागाचे खासदार संजय पाटील यांना, संजय काका. मला माहिती नाही, इथल्या रस्त्याकरता, इथल्या सिंचनाकरता त्यांनी माझ्या घरी कमीत कमी 100-150 चक्रा मारल्या. म्हणजे दरवेळेला आले की कागद घेऊन यायचे. आता ते येऊ शकत नाही माझ्या घरी. कारण काय माहितीये तुम्हाला? ते माझ्या घरी येऊ शकत नाही याचं कारण त्यांना मला सांगण्याकरता कामच शिल्लक राहिलं नाही.
तर आता पुढचं तुम्ही संजय काकांना निवडून द्या, पुन्हा एकदा आमचं सरकार आणा, तुमची अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये, वचन तुम्हाला देतो. 2014 पूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग फक्त 37 किलोमीटर होता. संजय काका असतील, खाडे साहेब असतील, गाडगीळ असेल, सगळं माझ्याकडे सारख्या चक्रात दिल्लीत मारायचे. आणि आज कितीला आहे लांबी? 529 किलोमीटर, म्हणजे 492 किलोमीटर NH वाढला, म्हणजे 14 पटीनी या सांगली जिल्ह्यात वाढला. याचंही श्रेय कोणाला असेल तर संजय काकाला. मी 27 जानेवारीला आष्टाला आलो होतो, पेठ नाका ते सांगली भूमिपूजना करता. या रस्त्यावर मी खूप शिव्या खाल्ल्या, खूप खराब रस्ता होता. संजय काका माझ्याकडे 8-10 वेळा आले. आणि आता मी आलो, थोडा मला आता जरा चेहऱ्यावर आनंद आहे, कारण त्या रस्त्याचं काम सुरू झालं, 10-12% झालाय. आणि पुढच्या 6 महिन्यात सांगली ते पेठ या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो. मिरज गावातलं खाडे साहेबांनी मला सांगितलं, आमचा गावातून जाणारा NH चांगला करून द्या. त्याला मी 16.2 कोटी दिले, तेही पण काम जवळपास पूर्ण होत आलं. मायणी ते विटा 260 कोटी रुपयाचं मी काम मंजूर केलेलं आहे. लवकरच त्या कामाची सुरुवात होईल. त्याचबरोबर नागज जत मुचुंडी या रस्त्याकरता मी 306 कोटी रुपये मंजूर केले होते, ते काम पूर्ण झालं. जत सांगोला या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, त्यालाही मी या ठिकाणी आपल्या भागात 200 कोटी रुपये दिले. उमदी विजापूर या रस्त्याचं 37 किलोमीटर 71 कोटीचं काम झालं. जत शहराच्या भोवती असणाऱ्या दोन्हीही राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा बायपास मी मंजूर केलेला आहे. इलेक्शन नंतर त्याचीही सुरुवात होईल. जत कवठेमंकाळ लांडगेवाडी या रस्त्याचा DPR पूर्ण झालेला, त्याला मंजुरी दिलेली आहे. 50 कोटी रुपये लँड एक्विजिशनचे मंजूर केलेले आहे. आणि इलेक्शन संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत याही रस्त्याचं काम सुरू होईल असं मी तुम्हाला विश्वास देतो. तासगाव शिराडोन या ठिकाणी पण मी एक छोटंसं काम होतं, रखडलं होतं, त्याला 25 कोटी आता मंजूर केले, तेही पूर्ण सातवत आलंय. नागपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी 3 पॅकेज होते, तेही पूर्ण झाले आहे. आणि जवळपास सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मी पुण्यापासून बंगलोर पर्यंत एक मोठा रस्ता बांधतोय. आणि या रस्त्याची अलाइनमेंट करत असताना पुण्याच्या रिंग रोड पासून सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातला जो दुष्काळी भाग आहे, त्या भागातून हा रस्ता घेतलेला आहे. ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेची महाराष्ट्रात 206 किलोमीटर लांबी आहे. आणि त्यापैकी मला तुम्हाला सांगता आनंद होतोय की 74 किलोमीटर लांबी सांगली जिल्ह्यातली आहे. आणि हा रस्ता आपलं जीवन बदलवेल असा मोठा हायवे होत आहे. मला आनंद आहे की मी रस्त्यावर काय तर फार बोलत नाही, कारण तुम्ही जाता रस्त्यावरून जाता तर तुम्हाला दिसतच आहे काम झालंय म्हणून. पण या देशामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यात मी सांगितलेली सगळी कामं का झाली? आज संजय काकाने या कामाची मागणी केली म्हणून झाली, हे जसं सत्य आहे, तसं संजय काका खासदार झाले, मी खासदार झालो, मोदीजी खासदार झाले आणि मंत्री बनले, प्रधानमंत्री बनले, मी मंत्री बनलो त्यांच्यामुळे. आणि म्हणून मी हे काम करू शकलो. त्यामुळे हे जी काही कामं झाली त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय मला किंवा संजय काकाला नाही आहे. याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जजच्या जनतेला आहे. कारण तुम्ही संजय काकांना जर निवडून दिलं नसतं, ते झालं नसतं. ही जेवढी कामं झाली, ये तो न्यूज़रील थी, अब सही फिल्म शुरू होना बाकी है. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे, आणि या बळीराजाला चांगले दिवस आले पाहिजे, हेच आमचं स्वप्न आहे. आमच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा याच आहेत
पण हे बदलवायचं असेल तर केवळ भाषण करून बदलणार नाही. शेतकरी अन्नदाता आहे, पण आज परिस्थिती कशी आहे? गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. आपल्याकडे आपण बघा, कॉटन स्वस्त आहे आणि कपडा महाग आहे. संत्रा स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आज आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला मात्र किंमत नाही आहे जशी पाहिजे तशी. शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते होते, विचारक होते. ते नेहमी सांगायचे की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. डिमांड अँड सप्लायचा सिद्धांत आहे. जर मार्केटमध्ये जास्त माल झाला तर भाव कमी होतो, कमी माल आला आणि मागणी जास्त असेल तर भाव वाढतो. आज जगामध्ये मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, आपल्या ऑइलचा भाव, खाद्यतेलाचा भाव मलेशिया ठरवतं आणि साखरेचा भाव ब्राझील ठरवतं. आणि म्हणून या ग्लोबल इकॉनॉमीमध्ये शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृद्ध संपन्न करायचं असेल तर मला याचा अभिमान आहे की अटल बिहारी वाजपेयींनी राम नाईकांच्या बरोबर मला ब्राझीलला पाठवलं होतं. आणि ब्राझीलमध्ये मी बघितलं की उसाच्या रसापासून इथेनॉल तयार झालं, बी मोलायसेस, सी मोलायसेस पासून इथेनॉल तयार झालं. आणि मग ते आपल्या देशात का होऊ शकत नाही? 2004 पासून मी प्रयत्न करत होतो. पवार साहेब कृषी मंत्री होते, हेवी इंडस्ट्रीज मंत्री त्यावेळी प्रफुल्ल पटेल होते. सगळ्यांना मी भेटलो, सगळ्यांना विनंती केली, पण दुर्भाग्य असं की त्या काळामध्ये आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. अटल बिहारी वाजपेयी आले, त्यांनी इथेनॉलची सुरुवात केली. मोदीजी आले, त्यांनी मला स्वतःला ही पॉलिसी बनवण्याचा अधिकार दिला. आणि आज मला आनंद आहे की आज देशामध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या, बसेस आणि एवढंच नाही तर स्कूटर, मोटरसायकल सगळ्या उपलब्ध आहेत. शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, शेतकरी ऊर्जादाता आहे. शेतकरी केवळ ऊर्जादाता नाही आहे, शेतकरी इंधनदाता आहे. शेतकरी केवळ इंधनदाता आता नाही आहे, तर आपल्या इथल्या तांदूळाच्या ह्याच्यात जे राईस हस निघतं, राईस परळी ज्याला टनस म्हणतो आपण, त्याच्यापासून आता इथेनॉल तयार होत आहे. आसाममध्ये नुमालीगडमध्ये बांबूपासून इथेनॉल तयार होत आहे. गव्हापासून, तांदूळापासून, मक्यापासून, एवढंच नाही तर बांबूपासून देखील आता देशात इथेनॉल होत आहे. आणि या देशामध्ये पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट किती आहे माहिती आहे तुम्हाला? 16 लाख कोटी. तुमच्या आमच्या देशातले 16 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात, कारण या देशामध्ये पेट्रोल डिझेल नाही. पण जर या 16 लाख कोटी रुपयापैकी 10 लाख कोटी रुपये जर शेतकऱ्यांनी हे इंधन तयार केलं, त्याच्यावरचे व्हेइकल आले, तर शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही, तरुण मुलाच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही, आणि गावं आपली स्मार्ट विलेज झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार? माझ्याकडे टोयोटोची इनोवा गाडी दिल्लीत आणि नागपुरात आहे. मला वाटतं संजय काका बसले आहेत. ती गाडी 100% इथेनॉलवर चालते, 60% वीज तयार करते. आणि पेट्रोलच्या तुलनेत जर ऍव्हरेज काढलं तर पेट्रोलचा रेट 25 रुपये लिटर पडतो. ती इनोवा आता मार्केटमध्ये येणार आहे. एवढंच नाही तर आता मारुती सुझुकी पण फ्लेक्स इंजिनच्या गाड्या आपल्या मार्केटमध्ये आणतात आहे. इंडियन ऑइलनी 300 इथेनॉलचे पंप देशात सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना विनंती केली होती. माझी विनंती आहे की साखर कारखान्याने आता इथेनॉलचे पंप सुरू करावे. टीव्हीएस, बजाज, हिरो, होंडा, मोटरसायकल, स्कूटर, ऑटो रिक्षा इथेनॉलवर चालणाऱ्या त्यांनी तयार केल्या आहे. पेट्रोलचा रेट 120 रुपये लिटर, इथेनॉलचा रेट 60 रुपये लिटर. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस. यातून शेतकरी समृद्ध होणार आहे. आज 350 प्रकल्प, पराठ्या, तुराट्या, उसाचं चिपाड, गव्हांडा, सोयाबीनचं कुटार आणि आपल्या इथलं हे सगळं टाकून आता आपण बायो सीएनजी, बायो एलएनजी चे 350 कारखाने देशात सुरू होतात आहेत. त्यातले 36 सुरू झाले.
माझा ट्रॅक्टर हा सीएनजी वर आहे. मला 1.25 लाख रुपये डिझेल करता वर्षाला लागायचे, आता सीएनजी मुळे 50,000 रुपये आला. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी जे बोलतो ते ऑथेंटिक आहे, तुम्ही समजा. माझ्याकडे ट्रॅक्टर कंपन्यावाले लोक आले, त्यांनी मला मागणी केली की आपल्याकडे तुम्ही युरो 6 चे इमिशन नॉर्म्स आणले तर ट्रॅक्टरची किंमत 1 लाख रुपयांनी वाढेल, तुम्ही आणू नका. मी त्याला म्हणलं नाही आणत, पण माझी एक कंडिशन आहे. म्हणजे साहेब काय कंडिशन आहे? म्हटलं तुम्ही एक काम करा, इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर आणा, सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टर आणा, इथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर आणा, मिथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर आणा. तुम्ही जर तो आणला आणि शेतकऱ्याचं कल्याण करायचं ठरवलं तर मी हे मागे घ्यायला तयार आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की 1 वर्षाच्या आत आम्ही मार्केटमध्ये हे ट्रॅक्टर आणल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांची बचत होईल. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. आमच्या सरकारने द्रोण आणले, आणि द्रोणच नाही आणले तर नॅनो युरिया आणला, नॅनो मिश्र खत आणलं. माझ्याकडे आमच्या साखर कारखान्यात मी 4,000 एकर उसावर द्रोण मधून नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत फवारणी केली. आपल्याला 1 एकराच्या उसामध्ये 8 पोते खताचे लागतात, 4 युरियाचे, 4 मिश्र खताचे. पण मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की आपण जेव्हा खत वापरतो तेव्हा ते फेकतो, 75% वेस्ट होतं आणि 25% पिकांना मिळतं. पण आता द्रोण मधून नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत आणलाय, 25% वेस्ट होतं आणि 75% पिकांना जातं. म्हणून जिथे 8 पोते खताची लागत होती तिथे 4 बॉटलमध्ये काम झालं आणि शेतकऱ्याचे कमीत कमी 4,000 रुपये वाचले. 4,000. आपण 15,000 द्रोण महिला बचत गटांना देण्याची योजना आणली आणि येणाऱ्या काळामध्ये जसे मळणी यंत्र गावागावात आहेत तसे द्रोण येतील. हा नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत आता इफको बनवायला लागली, आरसीएफ बनवत आहे. हा सायंटिस्ट माझ्याकडे आला होता तेव्हा मी त्याचे रिपोर्ट्स पाहिले. मी त्याला म्हटलं तू मोदींना भेट, त्यांना सांग. त्यांना भेटला, त्यांनी सपोर्ट केला आणि मला आज सांगताना आनंद होतोय की 2 वर्षाच्या आत तुम्ही आता या खताच्या बॅगा विकत घेणं बंद कराल. तुम्ही नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खताचा वापर कराल, तुमचा खर्च अर्धा वाचेल आणि शेतकऱ्याचा प्रॉफिट तेवढा वाढेल. केवळ इथेनॉलवर आम्ही थांबलो नाही, तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पुढल्या काळामध्ये आता शेतकरी अन्नदाता, इंधनदाता, ऊर्जादाता नाही तर आता हवाई इंधनदाता बनणार आहे. डेहराडूनवरून दिल्लीपर्यंत स्पाइस जेटचं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर आम्ही आणलं. टाटाचं विमान एअर रशियाचं ते गेलं आणि पुढल्या काळामध्ये जत मधला, सांगली मधला, सातारा मधला, कोल्हापूर मधला, मराठवाड्यातला, विदर्भातला ऊस उत्पादक शेतकरी हा केवळ ऊस नाही लावणार तर ऊसाच्या रसापासून विमानं चालणारं हवाई इंधन या देशात उपलब्ध होणार. तो दिवस आता दूर नाही आहे. तुम्हाला वाटेल की मी काही बोलतोय, मी फोकराला मारणारा लीडर नाही बरं. मी जे बोलतो ते करून दाखवतो, जे करतो तेच बोलतो. हे होणार आहे आणि मी हे तुम्हाला सांगतो, हे जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल आणि गाव समृद्ध संपन्न करायची असेल तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचं राज्य पुढे आणायचं असेल तर एनडीएच्या रूपाने मोदींच्या नेतृत्वाखाली ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याकरता संजय काकांना निवडून द्या हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो. माझ्या बांधवांना, बहिणींनो, काँग्रेसचे लोक अपप्रचार करत आहेत की भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आलं तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे. मी लॉ ग्रॅज्युएट आहे. केशवानंद भारती केस झाली होती सुप्रीम कोर्टात. त्यात 7 सुप्रीम कोर्टाचे जज आणि चीफ जस्टिस यांनी निर्णय दिलेला आहे की घटनेचे मूल तत्व बदलता येणार नाही. सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. डेमोक्रेसी, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट्स हे कोणाही सरकारला, कोणाही नेत्याला
बदलवताच येत नाही, हे संविधान मध्ये लिहिल्या गेलेलं आहे आणि हे आता कोर्टाने पण ते साबित केलेलं आहे. पण दुसरा पाठ जो संविधानाचा आहे त्यात जी कलम आहे ती बदलल्या जाऊ शकतात. आणि यावेळी हे जे भारताचं जे संविधान आहे, जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, ते 80 वेळा तोडायचं पाप जर कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं. 80 वेळा. ज्यांनी संविधान तोडलं, इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधींनी तर संविधानाची ऐशी तशी केली, त्या संविधानाला ज्यांनी तोडलं ते काँग्रेसवाले आमच्या विरुद्ध अपप्रचार करतात. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करा. आणि म्हणून जातीवादाचं राजकारण आजपर्यंत केलं, सांप्रदायिकतेचं राजकारण केलं. दलित समाजाला सांगितलं बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहे. मुसलमानांना सांगितलं ये मोदी जी, गडकरी जी बड़े खतरनाक है, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मोहर लगाओ. मी तर जातपात पाळत नाही. मला माझ्या लोकसभा क्षेत्रात मी सांगितलं की सगळी जनता माझी परिवार आहे, मी जनतेचा आहे आणि जनता माझी आहे. आणि माझ्यात ही धमक आहे की मी पब्लिकली तुमच्यापेक्षा लाखो लोकांच्या समोर सांगितलं, याद रखा जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात. हे म्हणण्याची ताकद माझ्यात आहे. आणि मला सगळ्या समाजाची आणि धर्माची मतं मिळतात. मी निवडून येणार आहे. माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणांनी मोठा असतो. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट करून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आर्थिक समता या देशात प्रस्थापित करायची आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी सामाजिक समतेची व्याख्या केली ती समता या देशात आणि समाजात अस्तित्वात आणायची आहे. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी या समाजातल्या दलित पीडित शोषित माणसाच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांच्या हिताकरता आपलं जीवन समर्पित केलं, ते स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशाही पातशाहीचं स्वप्न आमच्या समोर आणलं, हे श्रींचं राज्य आहे असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. त्या शिवाजी महाराजांनी कधी स्त्री पुरुषामध्ये कधी विषमता पसरवली नाही. शत्रूच्या भागातून आक्रमण युद्धात होत असताना जेव्हा महिला शरण आल्या तेव्हा त्यांना मानाने सन्मानाने ओटी भरून त्यांच्या घरी पोहोचवून दिलं. कधी अन्य धर्मीयांच्या पूजास्थानं उद्ध्वस्त केली नाही. खऱ्या अर्थाने या देशाच्या, जगाच्या, भारताच्या इतिहासात सेक्युलर या अर्थाने खरा जर कोणी राजा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही जातोय. शिवशाही आणि रामराज्य. माझ्या घरी, माझ्या दिल्लीत, माझ्या घरी आणि माझ्या ऑफिसमध्ये माझ्या आई वडिलांचे फोटो नाही आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. कारण ते आमचे आदर्श आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जे शिवशाही आपल्याला दिली होती, प्रभू रामचंद्राने जे रामराज्य आपल्याला दिलं होतं, तो हिंदुस्थान आपल्याला घडवायचा आहे. जो भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त आहे, जो सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली आहे, $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी, विश्वगुरु आणि जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती आपल्या देशाला बनवायचं आहे. आम्ही राजकारणामध्ये खासदार आमदार बनायला नाही आलो. आमचं स्वप्न नाही आहे. मी तर आयुष्यात कोणाच्या गळ्यात हार नाही घातली. मी 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले मंत्री आहे. हे बावनकुळे साहेब माझ्या जिल्ह्यातले आहे. हे जिल्हा परिषद मध्ये होते, आमदार होते, मंत्री होते. माझ्या स्वागताला कधी कोणी आलं नाही. मी म्हणायचो कुत्राही येत नाही, पण आता कुत्रा यायला लागला. कारण मी Z+ कॅटेगरीमध्ये आल्यामुळे मी येण्याच्या आधी कुत्रा मात्र चक्कर मारून जातो. जॉर्ज फर्नांडिसला मी आपला आयकॉन मानतो. हा देश मोठा झाला पाहिजे. हम रहे ना रहे तेरा वैभव रहे मा, हा आमचा संस्कार आहे. जात पात धर्म भाषा
याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाही आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता समाप्त करून, गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करून, तरुण मुलाच्या हाताला काम देऊन जगातली तगडी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आम्हाला तयार करायची आहे. ते स्वप्न आमचं आहे. या मातृभूमीच्या चरणी समर्पित भावनेने काम करायचं आहे. आम्हाला हा देश घडवायचा आहे. या देशाचं भविष्य घडवायचं आहे. केवळ राजकारणामध्ये निवडणुका लढवण्याकरता आम्ही आलो नाही. आम्हाला कोणावर टीकाही करायची नाही. मी कशाला टीका करायची? आपलं कामच सांगण्याकरता एवढं आहे. माझ्या एका मित्राने मला एकदा चांगलं सांगितलं की 2 रेषा आहे, एक तुमची आहे आणि एक दुसऱ्याची आहे. पण तुमची रेषा जर मोठी करायची असेल तर दुसऱ्याची पुसण्याचं काम करा, म्हणजे मोठी होईल. आणि दुसरा मार्ग आहे आपली मोठी करा, दुसऱ्याच्या पुसण्याच्या फंद्यात पडू नका. ही मायबाप जनता, ही सार्वभौम है. ये जनता है, इसको सब पता है क्या नाटक है, कोण काय करते हे सगळं माहित आहे ना. संजय काका, तुम्ही चिंताच करू नका, कुठल्याही भानगडीत पडू नका. अपक्ष उमेदवाराला तर चुकून निवडून आणू नका. ना घर का ना घाट का बीच में लटकता. दिल्लीतही सरकार नाही आणि महाराष्ट्रातही सरकार नाही, तर काय करणार आहे बिचारा? जर तुम्हाला पुन्हा एकदा जेवढा विकास झाला याच्या 10 पट विकास करायचा असेल, या जत भागात, सांगली जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागात उद्योग आणायचे असतील, चांगले रस्ते बनवायचे असतील, शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल, तर मी कोणाची खोटी तारीफ करणारा माणूस नाहीये. मी 10 वर्षाच्या अनुभवावर सांगतो की संजय काका सारखा खासदार नाही जो इमानदारीने तुमचं भविष्य बदलवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काही विचार करू नका. ताई माई अक्का, विचार करा पक्का आणि कमळाची बटन दाबा. बस तुम्ही फक्त एकच काम करा, बाकी आमच्याकडे. संजय काकाची गॅरंटी मी देतो. मी त्यांच्या मागे उभा राहीन आणि जेवढी 2-4-5% कामं बाकी राहिली असतील ती सगळी पूर्ण करून देईल असा विश्वास तुम्हाला देतो. फक्त तुमचा प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा संजय काकांच्या बाजूला राहू द्या आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली संजय काकांना निवडून पाठवून पुन्हा एकदा दिल्लीमध्ये शिवशाही आणि रामराज्याची स्थापना करण्याकरता एनडीए भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. धन्यवाद.